महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचा दादा असलेले अजितदादा पवार यांचं आज अपघाती निधन झालं। महाराष्ट्र हळहळतोय। कायम वेळ पाळणारा नेता असा अवेळी कसा जाऊ शकतो, असे संशयाचे धुके मनामध्ये येत आहेत। हा घात आहे की अपघात आहे असा मनामध्ये संशय येतोय, कारण अजितदादा स्वतःच्या बाबतीत प्रचंड काळजी घेणारा नेता होता। एक खाजगी विमान होतं। ही घटना कशी घडली या संदर्भात सखोल कसून चौकशी होणं आवश्यक आहे, कारण महाराष्ट्राचा एक चांगला नेता, बहुजनांचा नेता, सत्तेत राहून सुद्धा, महायुतीत राहून सुद्धा एक धर्मनिरपेक्ष, सर्व धर्मसमभावी विचार जोपासणारा, पुरोगामी विचारांचा नेता आज असा अचानक जातो, तेव्हा मनामध्ये निश्चित संशयाचे धुके येतात। याची कसून CBI मार्फत इन्क्वायरी होणं आवश्यक आहे। आज अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालेला आहे। महाराष्ट्रातला एक मोठा नेता आपल्यातनं गेलेला आहे। एक नेता व्हायला खूप काळ जातो, सहजासहजी एखादा नेता तयार होत नाही। आदरणीय शरद पवार साहेबांच्या मुशीत घडलेला हा नेता आज आपल्यातून गेला, याचं प्रचंड दुःख आहे, वेदना आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चळवळीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2014 मध्ये घेतलेला हा नेता मागच्या आठवड्यापूर्वीच मला भेटले, आमच्या गप्पा झाल्या। 6 तारखेनंतर मला भेटायला बोलवलं होतं। आज ते दादा पुन्हा कधीच भेटणार नाहीत। दादा गेल्यानं अपरिमित असं सर्वांचं नुकसान झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान झालंय, महाराष्ट्राचं नुकसान झालंय। विकासाची दूरदृष्टी असलेला सेक्युलर नेता गेला। परमेश्वरानं हे चांगलं केलं नाही। जे घडलंय ते वाईट घडलंय, विपरीत घडलंय। कसून चौकशी झाली पाहिजे। हा अपघात नसून घात आहे असा मला दाट संशय आहे।